40+ स्टार ब्रॉडबँड. आमच्या मंडळाच्या वतीने चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण स्टेजवरती येऊन चहा शकता. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 12वा खेळाडू, दोन्ही संघात 12वे खेळाडू नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे. बराकर मनोरी वर्सेस चिंचोली बंदर. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे. येस अगोदरच्या सामन्यात ज्या सामन्यामध्ये आपल्या संघाला साजीशी जशी फलंदाजी हवी होती ना, त्या फलंदाजीमध्ये एक हिरो तो आहे तो मात्र पातवाडी संघाचा होमकार. अप्रतिम. चला सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. आपल्याला अजून अंतिम सामना पण खेळवायचा आहे. सहकार्य करा, वेळेकडे थोडंसं लक्ष द्या आपण. चला आता चालू होणारा सामना आहे बराकर मनोरी वर्सेस चिंचोली बंदराला सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे. प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नक्कीच अगोदर सरांनी सांगितलं की 100 मिनिटाचा आहे. जर तुम्हाला अजून षटक कमी करायचं असेल तर अजून थोडासा टाइमपास करा. 12वा खेळाडू पाठवायचंय. दोन्ही संघांना विनंती करतोय 12वा खेळाडू पाठवा नावं सांगण्यासाठी. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. संतोष तिकडे बोलवत आहेत बघ जरा. तिकडे बोलवत आहेत बघा पंच. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. आपण स्वप्नील पाहिलं त्या आधीचा सामना झाला होता MGSC मनोरी वर्सेस पतवाडी मड. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतदार झालेला होता आणि त्या रंगतदार सामन्यामध्ये पतवाडी मर या संघाने विजय मिळवला. येस थोडस सर सामन्याला सुरुवात करायचं आहे. प्ले नक्कीच सामना 4 षटकांचा सामना आहे. पहिले षटक जर बघितलं गेलं तर पॉवर प्लेचं षटक आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. सामन्याला सुरुवात होत आहे. येस 20 मिनिटात 4 षटक पूर्ण झाली पाहिजे आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जातं. पहिलं षटक घेऊन येतो तर मात्र मनोरी संघामधून बराकर संघामधून जॉर्बिस लेफ्ट आर्म ऑफ द विकेट मारा खेळण्यासाठी सज्ज चिंचोली बंदर. पहिलं षटक जर बघितलं गेलं तर हाणामारीचं षटक रिव्हर्स अटेम्प्ट केलेलं आहे. तिकडे क्षेत्ररक्षण तिकडे फील करेपर्यंत मला वाटतं एका धावांचं रूपांतर 2 धावमध्ये होईल का. मात्र जर बघितलं गेलं तर क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं एका धावांचं 2 धावमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये चतुरही दाखवत असतात. आता जर बघितलं गेलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करून फक्त आणि फक्त एकच धावेवर स्वतःचा श्री गणेश खोलताना दिसतो मात्र चिंचोली बंदर. स्ट्राईक साठी आहे आतिश पाहूया स्वप्नील आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय, कारण हे महत्वाचं षटक असणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. जारविसाचा पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज आखूटप्प्याचा चेंडू होता. ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फेकी गेले परंतु फेकी जर निश्चितच स्टंपवरती लागली असती तर फलंदाज धावचित होऊ शकला असता, परंतु एक जीवनदान म्हणावं लागेल ते आतिश आला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 2 वरती. पहिलं षटक सुरू. येस जर बघितलं असं डायरेक्ट हिट झाले असते तर एक तंबूचा इशारा झाला असता. पहिला मला वाटतं गडीबाद होता वाचलेले आहे ते मात्र धावचीच्या स्वरूपात. नक्कीच थोडंसं लेम द्यायला पाहिजे होतं. मात्र बघितलं आता क्रिकेट आहे. जर बघितलं गेलं जर बघितलं गेलं तर क्रिकेट जर अनिश्चितीचा भरलेला क्रिकेट हा खेळ आहे आणि तो खेळ खेळत असताना जसं बघितलं गेलं तर स्क्वेअर लेखीच्या दिशेने दणदणीत जातोय. सीमा रेखा पार चौकार. पहिला चौकार आलेला आहे तर मात्र चिंचोली बंदर संघाकडून
बघा 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. जर जास्त वेळ लागला तर आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू जार्विस याचा पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल. स्ट्राईक साठी आहे केतन. फुलटॉस चेंडू आहे ऑनच्या दिशेला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे पाहूया झेल होऊ शकतो का आणि अप्रतिम झेल घेतलाय. खरोखर अप्रतिम असा झेल घेतलाय तिथे मनोरी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. जरा थोडे दुखापत झालेले आहे आज. थोडस टेक केअर करा, कारण अगोदर जर बघितलं गेलं तर अगोदरच्या सामन्यात जर बघितलं गेलं तर चेतन थोडंसं इंजर्ड झाला होता. आता जर बघितलं गेलं तर जय स्प्रे घेऊन गेलेला आहे. थोडंसं आपल्याकडेही लक्ष ठेवा. क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी दुखापत, जास्तीत जास्त पाणी प्या, कॅप्स घाला, गॉगल्स घाला आणि स्वतःकडे टेक केअर करा, कारण भरपूर दुखापत होत दिसत आहेत आजच्या दिवसात. जय हेच आज हिरवगार गवत पाहून सगळेजण ड्राय मारायला लागलेले आहेत. लगेच सामन्याकडे जाऊया आपण. लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार व्हा. थोडीशी दुखापत झाली होती. अप्रतिम झेल, हवेत झेल जर पाहिलं गेलं. आज जर आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहत असतो की आज डाय मारून क्षेत्ररक्षण झेल घेत असतात, तसलं गवत नाही आहे आपल्याकडे, ग्रास नाही आहे. थोडंसं टेक केअर करून क्षेत्ररक्षण करून घ्या. थोडीशी दुखापत पासून थोडंसं लांब व्हा. एक जबरदस्त झेल, अप्रतिम झेल पाहायला गेला तर मात्र जय यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर फलंदाजाचं नाव सांगायचंय. आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता मारण्याचा, लॉंग ऑनला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथं अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण झालं. चांगला झेल पाहायला आपल्याला मिळाला आणि फलंदाज, एक आक्रमक फलंदाज बाद झालाय तो करण. त्याची जागा घेण्यासाठी आलाय सुरेश. पहिलं षटक सुरू आहे. जार्विस 33 नंबरची जर्सी घातली आहे. पंचांची आता डाव्या बाजून मारा करेल. डावखुरा गोलंदाज आहे. चांगलं व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे. चेंडू हाताळतो वेगवेगळ्या टप्प्याचे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला मारलेला फटका झेल होऊ शकतो का पाहूया आणि फलंदाज बाद. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. संध्याकाळचं सत्र सुरू आहे. आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे. लवकर करायचं प्लीज, थोडंसं लवकर करा. जास्त टीम मीटिंग कमी करा थोडीशी. धावसंख्या पोहोचली आहे ती 12 वरती. अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु एक चांगला फटका आला होता. आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवरती स्वप्नील विकेट आली होती. आल्यानंतर एक कमबॅक करून रिव्हर्स स्वीपचा फटका मारला आणि 6 धावा आपल्या संघाला मिळवून दिल्या. कारण पॉवर प्लेचं षटक होतं, फटका खेळणं गरजेचं होतं आणि ती फटकेबाजी आपल्याला शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली ती जीवा याच्याकडून. एका षटकाचा खेळ संपतोय. एका षटकानंतर धावसंख्या पोहोचली आहे 1 बाद 12. माफ करा, 2 बाद 12. याचं पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जातं. त्या शहानामरीच्या षटकात जर बघितलं गेला तर 12 धावा, 5 चेंडूत 6 धावा दिल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवर एक रिव्हर्सिव्ह अटॅम्प्ट केला आणि तो एक दणदणीत षटकार. आता परत जय टू आतिश. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. थोडासा हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, एक देखना स्ट्रोक पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण तिकडे दाखल आहे. एका धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट होईल का? आणि बघता बघता 2 धावा ही सहजपणे कंप्लीट केल्या. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धाव फलकावर जर बघितली गेली तर मला वाटतं 14.
सामन्यामध्ये जर बघितलं गेलं सकाळपासून एकही सामना असा डिफेंड केला नाही आहे. रन चेंज झालेले आहेत. थोडंसं तुम्हाला जर सामना हा जिंकायचा असेल थोडंसं उच्चांक स्कोरिंग करावी लागेल ती मात्र चिंचोली बंदर मालाड संघाला. नक्कीच वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक सुरू आहे जय याचं आणि चेंडू मात्र चांगला होता परंतु थोडासा स्टंपच्या बाहेर असल्यामुळे पंच वळत आहेत आणि अवांतर धाव मिळतीये ती चिंचोली बंदर संघाला. संघाची धावसंख्या 15. दुसरं षटक सुरू मैदानात 15. जयने आपण पाहिलं होतं स्वप्नील अप्रतिम झेल घेतला होता, एक गडी मिळवून दिला होता आपल्या संघासाठी आणि तोच जय आता गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा चेंडू खेळण्यास तयार आतिश. जय याचा पुन्हा एकदा स्क्वेअर मारा करतोय तो जय. सलग 2 चेंडू स्वप्नील अवांतर टाकले. थोडंसं प्रेशर आलंय का जयवरती, कारण शेवटच्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर दुसरं षटक घेऊन आला होता जय आणि आता मात्र आपण त्याकडून पाहतोय अवांतर धावा दिल्या जात आहेत. यस जर बघितलं गेलं तर अवांतर धावामध्ये थोडंसं जास्त वर्चस्व निर्माण होतंय. जय परत एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा. अतिशयच्या साडी थोडासा चेंज ऑफ द पेस केलेला आहे आणि साईड चेंज ही सुद्धा केलेली आहे आणि एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर मला वाटतं 17 आणि खतरा कोणावर होईल काय माहिती नाही. जर क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं तर 2 अशुभ आकडे म्हणून ओळखले जातात. एक तर 13 मेरी कहाणी तर एक ते 17 धावसंख्या जर पचलेला आहे तर मात्र चिंचोली मालाड संघ जय एकदा परत आपल्या गोलंदाजीचा टास घेऊन मैदानात दाखल झालेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तर मात्र फलंदाज झाला आणि त्याने अप्रतिम फलंदाजी करत असताना आपलं प्रेक्षकांना दाखवताना दिलेलं आहे. अप्रतिम चेंडू तिकडे शतरक्षण फील करेपर्यंत मला वाटतं एक धाव सहजपणे कंप्लीट. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 18. या धावसंख्येवर गडीमात झालेले ते मात्र 2. दुसरं षटक सुरू आहे मैदानात स्वप्नील आपण पाहतोय साधारण 9ची सरासरी सुरू आहे आता ती चिंचोली बंदर संघाकडून फटके खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु चांगली गोलंदाजी पण आपल्याला जयकडून पाहायला मिळाली आहे. पंचांच्या उजव्या बाजून आता मारा केला अतिशसाठी अतिश सुरुवातीपासून आलाय. थोडासा सेट बॅट्समन आहे त्यामुळे निश्चितच त्याने धावा करणं गरजेचं आहे. पाहूया जयला प्रहार करतोय की जय त्याची विकेट मिळवतोय. आपल्याला पाहावं लागेल. पुढचा चेंडू खेळण्यास तयार आणि आता चेंडू होता स्लॉग मध्ये. चेंडू गेला ऑनच्या दिशेला. पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु सीमा रेषेच्या बाहेर झेल घेतोय. चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तिथे जर बघितलं गेलं तर फलंदाज आणि गोलंदाजीचा टास पाहायला निहारला आणि त्या चेंडूवर देखना स्ट्रोक पाहायला भेटला. षटकार अप्रतिम जर बघितलं गेलं तर अतिशय आणि नक्कीच फलंदाजाची नजर खूप तेज आहे कारण नजर तशी असावी लागते की गोलंदाजामध्ये जर बघितलं गेलं तर भरपूर असं व्हेरिएशन असतं आणि देखना स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या वरून एक क्रिकेटिंग स्ट्रोक जातोय का सीमारेखा पार. मात्र इथे जबरदस्त झेल अप्रतिम झेल पाहायचं आहे. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत. यस पंचांनी इशारा दिलेला आहे तो मात्र कॅच फॅक्ट पेवलन झालेला आहे तो मात्र अतिशय. कम ऑन डीजे. सहकार्य करा. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर फलंदाज तयार ठेवायचे आहेत. आपण पाहिलं स्वप्नील की चांगला चेंडू टाकला होता. बॅकफुटला जाऊन खेळले होते. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे सीमारेषेवरती अप्रतिम असा झेल घेण्यात आला. झेल घेतला. पुन्हा चेंडू आतमध्ये उडवला. पुन्हा रेषाच्या बाहेर जाऊन पुन्हा आतमध्ये येऊन त्यांनी तो झेल केला होता आणि फलंदाज बाद झाला होता तो मनोरी 24 चिंचोली मालाड संघाचा. संघाची धावसंख्या पोहोचली 24. दुसरं षटक सुरू आहे मैदानात. अजूनही शेवट चेंडू शिल्लक आहे तो जय याचा. पाहूया जय आपल्या संघासाठी विकेट मिळवतोय. नवीन आलेला फलंदाज आहे यज्ञेश. धावा जमवतोय. ऑनच्या दिशेला मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू खाली. पाहूया झेल होऊ शकतो का परंतु तिथे झेल होत नाहीये. खूपच चेंडू लांब होता. जार्विस पासून प्रयत्न नक्की केले होते परंतु अयशस्वी झालेत. 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत मनोरी संघ. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 26.
हे जर पाहायला गेलं तर 2 षटकात जर बघितलं गेलं, पहिलं पॉवरच्या षटकमध्ये जर बघितलं गेलं तर तब्बल 12 धावा दिल्या होत्या जार्विस, आणि नंतर जर बघितलं गेलं तर जय याच्या गोलंदाजीवर तब्बल मला वाटतं 14 धावा मोजाव्या लागल्या आणि एक गडीबाज सुद्धा काढलेला आहे. आणि धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर जर बघितल्या गेल्या तर 26 या धावसंख्येवर अजूनही अशीच फलंदाजी मला वाटतं चिंचोळी संघाला करावी लागेल, कारण या ग्राउंडमध्ये सकाळपासून जर पाहिलं गेलं आहे तर नक्कीच चेस झालेले आहेत ते मात्र धावा. नक्कीच तुम्हाला जर या धावा थोड्याशा वाढवाव्या लागतील, कारण या ग्राउंडवर जर बघितल्या गेल्या जिकड्या तेवढ्या धावा दिल्यात तेवढ्या धाव्या चेस झालेल्या आहेत. आणि तुम्हालाही त्याचा स्कोर जर आज जर बघितलं गेलं तर मधली गडी संघाने उच्च अंक वाढवला होता, मात्र थोडंसं त्याही धावा चेस झाल्या आहेत. या जर ग्राउंडमध्ये जर बघितलं गेलं तर आज चेस होत आहेत धावा. परत एक नवीन गोलंदाज इकडे झालेला आहे, तो मात्र गोलंदाज प्रचित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो मात्र फलंदाजीसाठी नक्की थोडीशी चेंडू उचली घेतली आहे, पंचांकडे अपील करत आहेत, मात्र तिकडे पंच आपल्या जागेवर स्थिर आहे. ते एक 1 बॉम्बचा इशारा दिलेला आहे, एक वॉर्न केलेला आहे, तो मात्र जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता, थोडीशी उचली घेतली होती ती मात्र चेंडूने, आणि फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. आता परत एकदा गोलंदाजीचा टॉस घेऊन मैदानात दाखल झालेला आहे, तो मात्र प्रचित समोर आहे, तो मात्र फलंदाज यज्ञेशांच्या बॅटूतून एक आपण रिव्हर्सिव्ह अटॅम्प पाहिला गेला होता, एक दमदार षटकार, तोच फलंदाज जीवा आणि नक्की स्क्वेअर लेगच्या दिशेने अटॅम्प केलेला आहे. शतरक्षण तिकडे दाखल आहे, तिकडे एका धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल का? शतरक्षण पहा, फेकी ही अचूक. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली आहे, ती मात्र 25 26 27. यज्ञेश खेळण्यासाठी सज्ज प्रचित गोळींसाठी परत एकदा देखना स्ट्रोक, जसा हवा होता तसा बॅट मध्ये स्ट्रोक झाला नाही, वरच्या कडेला चेंडू स्पर्श झाला आणि एकच धावेवर समाधान. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर झाली जाऊन पोहोचलेली आहे, ते मात्र 28 धावा. नक्कीच स्वप्नील, आपण पाहतोय जो स्क्वेअर लेगच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने चुकी करत नाही, निश्चितच तिथे 2 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी 1 धाव बचावली आहे ती मनोरी संघाच्या या क्षेत्ररक्षकाने. पुढचा चेंडू खेळण्यास तयार आहे प्रचित याचा, तो म्हणजे जीवा चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेला मारलेला फटका आहे, पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे, झेल होऊ शकतो का? आणि तिकडे एक झेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय तो जीवा. पण पाहिलं तर एक धक्का बसलाय तो चिंचोली बंदर संघाला. आखू टप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची कडा लागली आणि चेंडू गेला डीप पॉइंटला. तिकडे क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल घेतला आणि एक बळी मिळवला आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज आलाय तो रोशन आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज आहे, चौकार षटकार मारण्याची त्याची ताकद आहे, असा फलंदाज आता आलाय. नक्कीच तिसरं षटक आहे, अजून एक षटक बाकी आहे, पण ही हाणामारीची षटक आता म्हणजे चेंडू येणारे चेंडू हाणामारीचे असतील त्यासाठीचा आता जो फलंदाज आलाय रोशन चिंचोली संघाकडून यश मिळवतोय प्रचित आपल्या संघासाठी. पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल, मारा करण्यासाठी तयार आहे रोशन. पहिला चेंडू खेळेल तो रोशन प्रचित याचा. पाहूया किती धावा जमवत आहेत, किती बळी मिळवत आहेत प्रचित. आखू टप्प्याचा चेंडू आहे आणि चेंडू जातोय जय जयताप डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. जरा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आपण पाहिलं स्वप्नील आल्या आल्या आखू टप्प्याचा समाचार घेतलाय तो रोशन याने आणि मिडॉनला खेळला होता चेंडू, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा मिळाल्या होत्या. आपण पाहतो की रोशन ओळखला जातो या चौकार षटकारांसाठी.
चिंचोली बंदर संघाकडून हा शेवटचा एक चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंचांच्या डाव्या बाजून मारा प्रचित आणि आणि आता मात्र लॉंगॉनच्या दिशेला मारलेला फटका आहे. चेंडू हवेत आहे. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळतंय जय याच्याकडून. एका धावावरती समाधान मारायला लागतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 35. यस 3 षटकामध्ये जर बघितले गेले धाव फलकावर जर बघितले गेले 35 थोडीसाठी मीटिंग कमी करा आणि लगेच 15 मिनिटं झालेले आहेत. अजून फक्त 5 मिनिटं बाकी आहेत आणि शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. तर गोलंदाजीसाठी आलेला आहे ते मात्र खुशी. 4 गोलंदाज असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकात सामना असताना 3 षटकामध्ये जर धाव फलकावर जाऊन पोचलेला आहे ते मात्र 35. अजूनही मला वाटतं शेवटचे षटक 5 मिनिटं बाकी आहेत. 20 मिनिटाचा अवघी वेळ तुमच्यासाठी दिला होता आणि त्या 15 मिनिटं खर्च झाल्या 3 षटकामध्ये. आता 5 मिनिटांचा खेळ ओव्हरतील बाकी आहे आणि जर बघितलं गेलं तर खुशी वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक आणि संघाचं शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. समोर जर बॅटर आहे तो ही त्याही ताकदीचा फलंदाज आहे आणि एक षटकार मारून आपली इशारा दिलेला आहे त्याने. आता परत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा खुशी. नक्कीच विटकावून मारण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षणाला भीट करून चेंडू जातो मात्र जय अप्रतिम क्षेत्ररक्षण करत आहेत आणि या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 6 या धावसंख्येवर 36 धावसंख्येवर. 36 फोर्थ ओव्हर प्रोग्रेस. चौथं ओव्हर प्रगतिशील आहे आणि चौथ्या षटकातील शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूत बघूया चिंचोली बंदर किती धावा काढतायत आणि बराक्कर म्हणून संघासमोर किती धावसंख्येचं लक्ष देत आहेत. तर पुढचा खुशी तर नक्कीच जबरदस्त चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला गेला मात्र यष्टीरक्षक चपल आणि तर बॅक टू पेव्हिलियन झालेला आहे. तर मात्र कमॉन डीजे. स्वप्नील आपण पाहतोय आता यज्ञेशने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे कारण त्यांना माहिती आहे रोशन अजून मैदानात आहे. चौकार किंवा षटकार नक्कीच आपल्या संघासाठी मारू शकतो. अशा रोशनला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. चेंडू चांगला टाकला होता परंतु स्ट्राईक रोटेट होण्यापासून अडवलं नाहीये ते चिंचोली बंदर संघाला. तिथे चांगलं यष्टीरक्षण झालं होतं. आता रोशन पाहूया आपल्या संघासाठी किती उरलेल्या चेंडूंमध्ये धावा जमवतोय. प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षक आहे कॅच घेऊ शकतो का पाहूया. तिथे झेल सुटतोय. एक आक्रमक फलंदाजाचा झेल सुटलाय तो मनोरी संघाकडून आणि आता पाहूया चुकीची फेक केली होती परंतु तिथे धाव घेता आली नाहीये ती चिंचोली बंदर संघाला. मालवणी कोलीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि त्याच वेळेला जर बघितलं तर नेहमीच मालवणी गावाला आणि या मैदानावरती हे काम असले तरी सहाय्य करणारे वनरक्षक अधिकारी अर्थात रतन पोळे सरांचं देखील शुभागमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे या मालवणी कोलीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये. सध्या मुख्य व्यासपीठावरती पोळे सरांना आपण पाहू शकता आणि या नेहमीच मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलेलं आहे ते मालवणी गावाला आणि त्यांचं शुभागमन व्यासपीठावरती होते. येस सर नक्कीच आपल्याला वन विभागाचे अध्यक्ष इथे रतन पोळे साहेब यांचं हे सुद्धा खरंच मनपूर्वक मालवणी कोळीवाडा ग्रुप यांच्याकडून आयोजित या सामन्यामध्ये तुम्ही तुमची उपस्थिती दाखवल्याबद्दल नक्कीच परत एकदा मनपूर्वक आभार. आणि आता आपण सामन्याकडे जाऊया. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अप्रतिम अजूनपर्यंत षटक हाताळलं गेलेलं आहे ते मात्र खुशी आणि हाणामारीचे षटक म्हणून ओळखलं जाणार आहे. त्या षटकात जवळ रोखून ठेवलेला आहे ते मात्र चिंचोली बंदर संघाला. परत खुशी यांचा चेंडू नक्कीच परत विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षण आणि आता मात्र झेल सोडला नाही आहे आणि तो बॅक टू पेव्हिलियन झालेला आहे तो मात्र. कमॉन डीजे.
नवीन फलंदाज आलाय हितेश दीपेश. हे शेवटचे मला वाटतं चेंडू आहे, धावसंख्या रोखून ठेवलेल्या आहेत, सामना खेळण्यासाठी आलेला आहे. मात्र दीपेश नक्कीच विकेट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता, थोडासा उचली घेणारा चेंडू, पंचांचे कडे वाट पाहत होते आणि तो चेंडू स्फेअर मारा केलेला आहे आणि षटक मला वाटतं पूर्ण होते. 4 षटकाच्या करी धावसंख्या धावफलकावर जर बघितल्या गेला 38 आणि 39 धावसंख्येचे लक्ष ठेवलेलं आहे. ते मात्र वराक्कर मनोरी संघासमोर. आणि परत आपण लाडके सत्रक्षणासाठी जायचं चिंचोली बंदर संघ, प्लीज थोडंसं लवकर करायचं आहे. आणि यानंतर जर आपल्याकडे परत एकदा गोड आवाजाकडे जाऊया, आपले लाडके समालोचक सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद स्वप्नील यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा स्वप्नील धन्यवाद. आज महत्वाचा वेळ आपण देखील या स्पर्धेसाठी दिलाय. आपण काही शुभ सन्मान व्यासपीठावर करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नेहमीच मोलाचं सहकार्य करणारे होळे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती इथे केला जातोय. रतन पोले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आणि सन्मान करण्यासाठी संदीप दादांना विनंती करतोय. संदीप दादा आपण पुढे या. आणि संदीप दादा शुभ असते रतन पोले साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन थोडासा कॅमेऱ्याचा जोत आपण मुख्य व्यासपीठा दिशेनं करायचा आहे. या मैदानावरती लागणारे सहकार्य देखील पोले साहेबांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला प्राप्त झाले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. असं व्यक्तिमत्व मालवणी गाव आणि मालवणी गाव क्रीडा मंडळाला सर आपलं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल मालवणी गाव क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. नेहमी सहकार्याची भूमिका आपण जी घेतलेली आहे त्याबद्दल संपूर्ण मालवणी गाव असेल, मालवणी कोलीवाड असेल आणि आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद देतोय आपल्याला. आणि सकाळपासून जी क्रिकेटची खवंग मेजवानी ज्याचा आनंद प्रेक्षक वर्ग देखील घेतोय. आता हळूहळू जर पाहिलं तर आपण क्लायमॅक्सच्या ठिकाणी चाललोय. 4 षटकांचा सामना. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आता धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानावरती उतरेल. त्यावेळेला मजा येणार, कारण मागचा मॅच देखील त्याच पद्धतीने रफ अँड टफ झाला होता. सचिन आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहे. एक हलकीशीतून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. मालवणी कोलीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा एक हलकीशीतून आणि येऊया. सकाळपासून चांगले सामने पाहिलेत. अजून एक रोमांचक लढत पाहण्यासाठी मॅचच्या दिशेने येऊया. खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येकाचं योगदान देखील महत्वाचं असणार आहे. काही ऑफर देखील चालू झाले, जसं अमेझॉनवर फ्लिपकार्टवर ते ऑफर असतात ना, तर ते सध्याच्या घडीला जर पाहिलं तर BM ट्रॉफी मलाड यांच्या माध्यमातून काही ऑफर चालू आहेत. ऑनर जे प्रोप्रायटर आहेत विजय माने यांच्या माध्यमातून सध्या ज्या ट्रॉफी ज्या आपल्याला पाहिजे असतील तेव्हा त्याच्यावरती 50% डिस्काउंट ऑफर सध्या लागू आहेत. ज्या कोणाला हवे असतील नक्कीच आपण संपर्क साधायचा आहे. BM ट्रॉफी मलाड जे प्रोप्रायटर आहेत विनय माने यांच्या माध्यमातून 50% डिस्काउंट आपल्याला नक्कीच मिळणार आहे. ऑफर आहे आणि त्या ऑफरचा लाभ तुम्ही घ्यायचे आहेत. कारण आताही जर ट्रॉफ्या पाहिल्या ना, या ट्रॉफ्या देखील BM ट्रॉफीच्या माध्यमातून आल्यात. आकर्षक असे ट्रॉफी जे आपण पाहू शकता. आणि अजूनही ती ऑफर लागू आहे, 50% डिस्काउंट वाली ऑफर. त्याचा लाभ घ्यायचा आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येकाचं योगदान देखील तितकेच महत्वाचं आहे. जसं आता आपण उल्लेख केला होता सकाळच्या सत्रामध्ये जनकभाई शाह असतील ज्यांची उपस्थिती लाभली होती, सागर पाटारे, सिद्धेश पाटारे यांचं योगदान आपल्याला लाभले होतं. चला मॅचला लवकर सुरू करा, जास्त वेळ जाणार याची काळजी घ्या. रवींद्र भगत, त्यानंतर अशोक पाटील, कोलेको एंटरप्राइजेस, जय माता दी ग्रुप, भरतभाई ॲथलेटिक प्रो, प्रिन्स स्पोर्ट्स, परशुराम केनी, शशिकांत मंडप डेकोरेटर्स, अजितदादा भंडारी, मालवणी मास्टर 40+, गावदेवी मास्टर्स 40+, साईनाथ मास्टर 40+ आणि स्टार ब्रॉडबँड या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचं
आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. सचिन आमच्या जोडीनं जोडले गेले आहेत. धावांचा पाठलाग करायचा आहे 39-39 आणि सकाळपासून एक गोष्ट आपण पाहिली आहेत की किती धावा करा तर धावांचा पाठलाग होतोय. आता तो क्रम कायम राहील की आता तोडण्यासाठी टीम रेडी आहे. 24 बॉल 2439 24 चेंडू 39 धावा. नक्कीच सर, संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वातावरणामधला बदल पाहतोय. थोडंसं लाईट्स कमी झाल्यामुळे बॅड लाईटच्या टाईपचं आता वातावरण आपल्या इथे येते पाहायला मिळतंय. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 39 धावा. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय दानिश. पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल. पॉवर प्लेचंही षटक असणार आहे. स्ट्राईक साठी आहे सुदर्शन. नॉन स्ट्राईक साठी आहे जार्विस. आखू टप्प्याचा चेंडू होता. बॉडी लेंथ चेंडू होता. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धावाला आणि जसा उल्लेख देखील केला होता तेव्हा सकाळपासून काही सामने पाहिलेत. अडीतरी झुंज आपण अनुभवलेले आहेत आणि आता जर पाहिलं तर एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, एक फायनल मध्ये दाखल झालाय. आता तो दुसरा संघ जो पतवाडीचा संघ आहे तो वाट पाहतोय की आपल्या समोर कुठला संघ येतोय, आपल्या समोर कुठला संघ आता या सेमीफायनलच्या मॅच मध्ये येणार आहे. तर बघूया तो चिंचाळीचा संघ असणार आहे की दुसऱ्या बाजूला टीमही रेडी आहे. इथे ज्या वेळेला इतकं मॅच रफ अँड टफ आपण प्रत्येक सामना पाहतोय तर ते देखील रेडी आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. आकोटाप्याचा चेंडू पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न बराच दूर होता. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या व्हाईट बॉलनं एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. धाव फलकावरती सुरुवात होतोय. श्री गणेश केला जातोय. अवांतर धावण्याची संघाचं खातं खोलतोय. विजयासाठी 39 धावांची आवश्यकता ना अवांतर धावाने खातं खोलतोय. नक्कीच हा सामना जो आहे तो रंगतदार होणार आहे यात काही शंका नाही आहे. कारण आतापर्यंत तटीतटीचे सामने झालेत. आपण मागचा सामना सुद्धा पाहिला होता. आखू टप्प्याचा चेंडू पॉइंटला दिशा खेळण्याचा प्रयत्न होता. वर पंच वाहतात आपल्याकडे आणि पुन्हा एकदा अवांतर धाव मिळतीये. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे. पोळे साहेब आपल्याला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आज महत्वाचा वेळ आणि जे मालवणी गावाला सहकार्य आपण देत आहात त्याबद्दल संपूर्ण मालवणी गावाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. नेहमीच सहकार्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि सहकार्य त्यांचं नेहमीच आपल्याला लाभलेलं आहे. ते पोळे सरांचं आपण इथे आगमन झालं होतं व्यासपीठावरती. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये चेंडू गेला. एक धावे चेंडूवरती पूर्ण झालेत. हळूहळू आपण चाललोय म्हणजे जसा मी उल्लेख करतोय की एक टप्पा पार करतोय. जसं मोबाईल मधला गेम असतो ना कॅन्डी क्रशचा नाही. कॅन्डी क्रशच्या लेअर तर कोण पण पार करतो पण क्रिकेटच्या खेळामध्ये एक लेअर को पार करो तो दुसरा और कठीणाई वाला आता आहे. तसा एक टप्पा तुम्ही पार केला दुसरा टप्पा अजून कठीण येणार आहे. पण पहिला टप्पा ओढण्याचा प्रयत्न इथे बराकर आणि दुसऱ्या बाजूला मालाडचा संघ चिंचाळीचा संघ करतोय. नक्कीच सर, जसे महत्वाचे टप्पे आपण पार करत जातो तसे आपण यशस्वी पण होत जातो. कारण जसं यशस्वी होणार तसा पुढचा टप्पा तुम्ही गाठत जाणार आणि त्या तुम्ही ज्या फायनल साठी पात्र होऊ शकता. पण तो खेळ तो सांघिक चला डावखुरा फलंदाज जार्विस चेंडून खूपच उसळी घेतली आहे. पाहूया पंच आपला काय निर्णय देत आहेत. आणि लिगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू जातोय बॉडी लेंथने. सर आपण पाहतोय गोलंदाजी करतोय दानिश. एक वेगळ्या पद्धतीची त्याची ऍक्शन आहे त्यामुळे कदाचित फलंदाजाला चेंडू समजत नाही चेंडू उसळी घेईल की बॅट वरती येईल. बघा जसं तुम्ही उल्लेख केला डॅनेजच्या ऍक्शन मध्ये क्वेश्चन आहे. ते क्वेश्चनला आन्सर नाही करतायत. ऍक्शन मध्ये क्वेश्चन आहे फक्त रिएक्शन लेट होते. ऍक्शन मध्ये क्वेश्चन आहे तो उत्तर शोधायचं आहे. पुढे चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो वाईडिश मिडऑनला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती ऍड होईल. पाटला काय 39 धावांचा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा बघितल्या धावफलकावरती जाऊन पोचल्या ते आता चार धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आणि गोलंदाजीला पुन्हा एकदा डॅनिश. दानिश मारा करेल. सुदर्शन आखू टप्प्याचा चेंडू आहे. पॉइंटला गेलेला चेंडू आहे. पाहूया 3 क्षेत्ररक्षक झेल खाली जात आहे. झेल होऊ शकतो का परंतु तिथे झेल होत नाहीये. 2 धावा पूर्ण करतायत. थ्रो येईपर्यंत नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. क्षेत्ररक्षण केलंय. संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6 धावा धावफलकावरती 39 धावांचा पाठलाग केला जातो. यानंतरचा होणारा मॅच टीमने रेडी राहायचंय. पातवाडी टीम आपण रेडी राहायचंय. जास्त वेळ जाणार नाही. लगेच आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. चालू सामन्यातील विजेत्या संघाशी तुमचा खेळ लगेच सुरू होईल. कारण सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. थोडासा उजेड कमी झालाय. आकोटाप्याचा चेंडू होता. या चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडू तो चेंडू थोडासा हरून बसला.
लक्षात आलं नाही, कारण बऱ्याच वेळा असं घडतं काय, कारण आता काय झालं माहिती का, पूर्ण उजेड नाही, कालोख नाहीये, त्याच्यामुळे जे ढग आलेत ना थोडेसे काळे आणि व्हाईट दोन मध्ये कदाचित त्याच्यामध्ये चेंडू नाही दिसलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडूचा खेळ, 18 चेंडू मध्ये 32 धावा करायचे आहेत. एक हलकीशी दोन ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. 18 बॉल आणि धावा करायच्या त्या 32. आपल्याला पाहायला मिळतंय या मालवणीच्या मैदानावरती. बिल्कुल आकाश में गाने बादल तो है, लेकिन मैदान पे संकट के बादल किसके ऊपर है तेही महत्वाचे आहे. आकाशामध्ये काळे ढग आलेत पण मैदानावरती पराभवाचे ढग देखील आलेत आणि ते ढग येऊ नये याची काळजी तुम्हाला लवकर घ्यायची आहे. याचे ढलती हुई शाम कमवती हुई रोशनी आज की शाम किसके नाम, कोणाच्या नावावरती असणार आहे. कारण आता 4 जण आहेत, 4 उमेदवार आहेत पण एक जण जिंकणार आहे. एक युवान 11 बंदरपकाडी जो फायनल मध्ये प्रवेश केलाय, एक संघ पतवाडीचा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि 2 संघ खेळत आहेत. अकोटप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, शफल केलं होतं, हे चेंडू गेलाय सरळ यष्टीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय अद्वैत त्याला. अखुटप्याचा चेंडू होता, शफल झाले होते ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुढचा चेंडू आणि आता मात्र सरळ मारलेला फटका आहे. पाहूया फटक्यावरती किती धाव मिळत आहेत आणि 4 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे चौकारेनिशी 11. पहिला चेंडू चांगला होता, आपण आता पाहिलं चेंडू चांगला होता, मरत तो त्याला चांगलं कनेक्ट केलं, बॅकफुटला गेले आणि गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू खेळून चौकार मिळवला. पुढचा चेंडू अद्वैत याचा आणि पुन्हा एकदा सवय पडून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिथे यष्टी रक्षण गचाळ झालंय. निर्धाव चेंडू जाऊ शकतो होता का पाहूया, पण तिथे यष्टी रक्षण आणि सर 1 धावचा बोनस मिळतोय. बघा एक धाव किती महत्वाची आहे, मागच्या सामन्यामध्ये दाखवलं होतं, त्याच्यामुळे एक रन महत्वाचे, एक रन तुम्हाला वाचवायचे आहेत. जसं एक धावेचं मोल नंतर लक्षात येतं, मागच्या सामन्यामध्ये ते लक्षात आलं होतं जेव्हा कॅज्युअल एफर्ट झाला, 2 धावा ते चौकार गेला होता, जे सुटला होता ते 2 धावांचं मोल नंतर लक्षात आलं होतं. कारण गोलंदाज प्रयत्न करतोय, यष्टीरक्षकाला किंवा इतर क्षेत्ररक्षकाला त्याला साथ द्यायची आहेत, एकमेकांच्या साथीनं तुम्हाला खेळायचं आहे. आणि आता काय झालं की फक्त ते 1 धाव नाही आलेत, स्ट्राईक बदललाय आणि स्ट्राईक लेफ्ट हँडरला आलाय. डावखुऱ्या फलंदाजाला स्ट्राईक आलाय. 20 ऑन स्ट्राईक आहेत, फक्त जास्त वेळ जातोय, टाइम जाऊन देऊ नका जास्त. फुलटॉस बॉल मी म्हटलं ना, स्ट्राईक बदललाय, फक्त तो 1 रन नाही आलाय, तो स्ट्राईक बदललाय, त्याच्यामुळे खेळ बदललाय आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला होता, जागा बनवली होती 4-20 याने आणि तिथे त्याला यश सुद्धा आलं होतं आणि मिळालाय चौकार. कारण तसं सर तुम्ही म्हणालात की स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं आणि यष्टीरक्षण गचाळ झालं, स्ट्राईक वरती आला 4-20 आणि त्याने चौकार ठोकला होता. पुढचा चेंडू अद्वैतचा 4-20 साठी शफल झाले, फुलटॉस चेंडू आहे आणि लॉंगॉनच्या दिशेला मारला फटका, निश्चितच 6 धावा मिळतील. खणखणीत षटकार. गुडघ्याला वाकवलं, बिलकुल थोडेसे झुके ते, प्रणाम केले नाही, परिणाम साधायचा होता. म्हणून मी उल्लेख केला होता ज्यावेळेला यष्टीरक्षकांना ती फिल्डिंग लूज केली ना, फक्त 1 धाव नाही आली, तुम्ही स्ट्राईक चेंज झालाय, डावखुऱ्या फलंदाजाला स्ट्राईक आलाय. या छोट्या गोष्टी आहेत, ज्या काउंट होणार अशा मॅच मध्ये. धावफलकावरती नजर टाकूया, धावफलक धावून पोचला येत होता 22 धावा धावफलक, 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम मैदानावरती उतरलेली आहेत. 13 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 13 पण आहे, 17 पण आहे, 13चा फेरा, 17चा कचरा. आता कॅच बघा, कॅच तेरी आहे मेरी आहे, पण शेवटला चांगला प्रयत्न केला की सांगितलं बाबा हा झेल तुझाच आहे, हा झेल तुला टिपायचा आहे आणि शेवटच्या क्षणी ज्याने झेल टिपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 22, 12 चेंडू
आणि धावा करायचे ते 17. एक हलकीशी 2 आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने उया. 12 बॉल 17. रेडी राहायचं कारण जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. मी तुमच्या दिशेने येतो सचिन. 12 बॉल 17 रन. नक्कीच सर. 12 चेंडू आणि 17 धावांचे आहे. मित्रांनो टायमर ऑन आहे. तुम्हाला एक टायमर ऑन आहे, लक्षात ठेवा. एक प्लेअर तुम्हाला सर्कलमध्ये ठेवावं लागेल. लवकरात लवकर सुरुवात करा सामन्याला. आपण वारंवार याची कल्पना देतोय. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कोणता संघ विजय होतोय, कारण एक आक्रमक फलंदाज बाद झालाय तो बराकर मनोरी संघाचा. तो म्हणजे जार्विस. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय लायमन. पाहूया आपल्या संघासाठी विजय मिळवून देतात का. बघा अजूनही चांगले फलंदाज आहेत ते बराकर मनोरी संघाकडे. तसेच चांगली आपण गोलंदाजी पाहिली होती सर ती मनोरी संघाकडून, आणि शेवटच्या क्षणी एक विकेट मिळवला होता तो जार्विस याचा. आता जार्विसचा विकेट आलाय आणि खऱ्या अर्थानं काय झालं माहिती, जी पार्टनरशिप होती ती ब्रेक झाले. त्यानं चौकार षटकार टोकला. त्याचं बाद होणं ऐन वेळेला किती इम्पॅक्ट टाकून टाकणार आहे किंवा या मॅच मध्ये किती फरक दाखवून जाणार आहे ते पाहणार. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शिवा गोलंदाजीसाठी 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पडला आत आलाय चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर पडला आत आलाय. आता फक्त चेंडू आत आलाय का मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघाला देखील आतमध्ये आलाय. नक्कीच क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर गोलंदाजाला पण एक हुरूप येतो चेंडू टाकण्यासाठी. कारण जर चांगली डिलिव्हरी असेल आणि कॅच सुटला तर एक डिमोटिव्ह होतो गोलंदाज. त्यामुळे त्याचं डिमोटिव्ह वाढतं आणि त्यामुळे पुढचा चेंडू खेळण्यास तयार आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. 2 चौक क्षेत्ररक्षकांना भेदून काढलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावा. संघाची धावसंख्या पोहोचली 26. चांगला पहिला चेंडू टाकला होता. आता मात्र चांगली दिशा गवसली आहे ती फलंदाजाला. सर आपण पाहतोय सामना अजूनही दोन्ही बाजूला झुकतोय. सांगू शकत नाही कोणता जो संघ आहे तो विजय होईल. क्रिकेटच्या खेळामध्ये कदाचित अंदाज वर्तवणं ठीक आहे, पण प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे. मागच्या चेंडूवरती चौकार 4 धावा. चेंडूच्या वेगात बदल केला होता. लेट खेळला थोडंसं. चेंडूला येऊन दिलं आणि ते चेंडूला पाठवलं आहे त्या कव्हरच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी करतोय सुदर्शन. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू आहे. चेंडू चांगला होता मात्र सन्मानजनक पद्धतीने खेळला आणि एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट करण्यात यश आले आणि आता डावखुरा फलंदाज आलाय सर स्ट्राईक वरती. ज्या फलंदाजाला जास्त ऍडव्हान्टेज आहे तो फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय, तो म्हणजे लायमन आल्या. मागच्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. समीकरण जे होतं ना आपण पाहिलं होतं 12-18चं समीकरण होतं. आता समीकरण 8 चेंडूचा खेळ आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. 8-8चा खेळ आहे. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर आहे. पुढचे 2 चेंडू जर चांगले हाताळले तर मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ इन होईल. पण 2 खेळाडू जे मैदानावरती जसं तुम्ही उल्लेख केलाय, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी आता थोडासा ऍडव्हान्टेज आहे ज्याचा फायदा तो उचलण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण फार कमी म्हणजे 1-2 खेळाडू पाहिले आज दिवसभरामध्ये ज्यांना चांगली आश्वासक फलंदाजी केली डावखुऱ्याने. नाही तर उजव्या हाताच्या फलंदाजाने आजचा दिवस गाजवलाय. नक्की सर आपण ते पाहिलंच आहे. ऍडव्हान्टेज कोणता मिळाला नाही पण चांगली फलंदाजी आपल्याला उजव्या हाताच्या फलंदाजाकडून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू लायमन याच्यासाठी एका षटकाराने समीकरण बदललं होतं. तिथं क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिथे नकार आलाय तो लायमन याचा. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सर एका षटकाराने सगळं समीकरण सामन्याचं बदललं. तर आपण पाहूया आता पुढे येणाऱ्या चेंडूंमध्ये 7 चेंडूंमध्ये धावा डिफेन्स करतायत का ते संघ. आता सर्व काही अर्थ आहेत म्हणजे 7-7 आहेत, 1-7 आहेत, हम 7-7 आहे आणि 7 पे 7 पण आहे. त्याच्यामुळे बघूया कोण सक्सेस होतोय. 1-7 वाला, हम 7-7 वाला. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. 7 द्यायचे, 7 निभावायची आणि 7नं उभं राहायचंय. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. सायकलला फलंदाज वेगाने चेंडू टाकला होता त्यावेळेला दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय.
7-6 नंतर आता 7-6 वरला खेळ आलाय. शेवटच्या क्षणी जे पाहिलं ना, वेग जो देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दिशावरकडे आपण तसं होतं, स्पीड देण्याच्या प्रयत्नामध्ये चुकीच्या दिशेला निघून जातो. मागचा चेंडू असाच गेलाय आणि फाईन सुद्धा मिळतो आपल्याला. दिशा जर आपण घेतली तर याच चेंडूची प्रतीक्षा करत होते आणि फलंदाज बाद होतोय. चांगला चेंडू टाकला होता, फलंदाज बाद. जाऊन देऊ नका. मालवणी कोळीवाडा ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, शुभारंभ केला होता, ते सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व अर्थात जनकबाई शाह यांचं देखील थोड्याच वेळात या मैदानावरती शुभागमन होणार आहेत. त्यांना नेहमीच त्यांचं योगदान राहिलेलं आहे स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये आणि त्यांचं थोड्या सौदीमध्ये शुभागमन पुन्हा एकदा या मैदानावरती होणार आहे. आणि मॅच रंगलाय 6-6. थरार पहा, ऍक्शन पहा, थ्रिल पहा. या मॅच अजून संपला नाहीयेत, कारण मागचे 3 सामने असेच संपलेले आहेत आणि हा सामना देखील त्याच्यापेक्षा वेगळा काही नाहीये. नक्की जर सामना रंगतदार होईल यात काही नक्की नाही. हॅलो, सामना रंगतदार होईल यात काही शंका नाहीये, परंतु आपण पाहिलं तर आता अटॅकिंग बॅट्समन स्ट्राईक. त्याच वेळेला आपण जरा पाहिलं तर ज्यांचा उल्लेख आपण करतो, ज्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता, त्या सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व सन्माननीय जनकबाई शाह यांचं देखील शुभागमन झाले. बरोबर, त्यांना विनंती आपण आदरपूर्वक पुन्हा एकदा व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मॅच आहे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. स्ट्राईक साठी लायमन पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. आणि आता मात्र बॉडी लेनचा चेंडू होता, ऑफ कटर केला आणि चेंडू गेला. यष्टीरक्षक येतात, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली तर 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजीला कोण आले? करण, ज्याच्या नावामध्ये रन आहेत पण त्याला विजयाचं कारण बनायचंय. करण त्यांचं नाव आहे, विजयाचं कारण त्यांना बनायचं आहे. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. करण आता टीम सांगत होती फिल्डिंग करणारी, मेरे करण अर्जुन आएंगे, त्याच्यातला करण आलाय आणि मॅच रंगामध्ये आलाय. पहिले 2 चेंडू, डॉट बॉल, 4 बॉल, 6 धावा. सर पाहतोय आपण करणची भूमिका निभावतोय, पण अर्जुनची भूमिका निभवायची आहे क्षेत्ररक्षकाला. पाहूया काय होतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. लायमन फुलटॉस चेंडू आहे आणि पुरेपूर फायदा घेतला आणि षटकार मारलाय आणि सामना विजय करून दिलाय तो लायमनने. मराठ संघ आपण लगेच या मैदानावरती कॅप्टन बराकर टीम कॅप्टन आपण देखील या, कारण जास्त वेळ जाऊन देऊ नका. टॉस साठी या. मागच्या सामन्यातील हिरो, मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर जार्विश आहेत मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये आपला खेळ दाखवला. कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा. पतवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जार्विशनं 2 विकेट देखील प्राप्त केल्या आणि बॅटिंग करताना 11 धावांचं योगदान देखील दिलेले आहे. जार्विश मागच्या सामन्यातील हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला हा सामना 3 षटकांचा राहील.